या ठिकाणी इतक्या चुकीच्या पद्धतीने निवडणूक चालू आहे ही पहिल्या वेळेस आम्ही पाहतोय। सर्रास पैशाचा धुमाकूळ चालला आहे आणि सत्तेची मस्ती त्यांच्या प्रत्येक कृतीमधून या ठिकाणी दिसत आहे। आम्ही त्यांना सकाळपासून दोनदा तीनदा हात जोडून विनंती केली, 3-4 ठिकाणी केली। एक म्हाडा कॉलनी आहे, त्या ठिकाणी CCTV असले तुम्ही चेक करा, यांच्या तिथलचे CCTV संपूर्ण दिवसभराचे चेक करा। किती लोक घरामध्ये जातात आणि बाहेर येतात, काय काम आहे त्यांच्या घरामध्ये? ते उमेदवार नाही आहे, काही नाही आहे। तर त्या ठिकाणी आमचं एकच त्यांना सकाळपासून आम्ही विनंती करतो की तुम्ही वातावरण खराब करू नका। जर तुम्ही 12 महिने वर्षानुवर्ष जर कार्य केलेलं असेल तर लोक तुम्हाला त्या ठिकाणी होऊन मतदान करणार आहे। याला बळच वळून न्यायची आवश्यकता नाही आहे। संतापाचा कडेलोट झाला का? नाही, ज्यावेळेस आम्ही 2दा 3दा 4दा समजून सांगतो आणि सगळीकडे चालू आहे ना, मग निवडणुका जर ह्याच पद्धतीने होणार असतील तर त्या निवडणुकाचा अर्थच काय? आम्ही त्यांना सगळीकडे विनंती केली। त्रिमूर्ती स्कूल बालक मंदिर जे आहे त्या ठिकाणी ते चालू आहे, सगळे CCTV फुटेज चेक करा ना। त्यांचा जो आरोप आहे मारहाण केल्याचा तो तुम्हाला मान्य? अजिबात नाही, कोणी मारहाण केली कोणाला? CCTV मध्ये दिसलच ना। खुर्च्या तोडफोड केली, अजिबात नाही। एक काही अरेरावी केली असे देखील म्हणणं आहे। एक काही उमेदवार नाही तिथं, महिला उमेदवारच नाही आहे ना, म्हणजे असं काही झालं नाही? अजिबात नाही। आणि आता धिंगाणा घालायला त्यांचेच कार्यकर्ते हो, आम्ही सांगायला गेलो होतो, आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला सकाळपासून ताई 3दा 4दा सांगितलं, तुम्ही असं वातावरण खराब का करताय? नाही नाही म्हणताय, परत ते चालूच आहे, योग्य नाही ना हे। शेवटी आम्ही इतकी मेहनत करायची, वर्षानुवर्ष कामं करायची जनतेचे, आणि यांनी पैसे वाटून निवडणुका जिंकायच्या, हे अजिबात मान्य नाही आम्हाला। आणि हे प्रत्येक वर्षी म्हणजे दर निवडणुकीला यांचा हा धंदा आहे। तुम्ही संपूर्ण बजाजनगर पंचक्रोशीमध्ये विचारा, 5 वर्षामध्ये हे कधी दिसलेत का? ज्या वेळेस निवडून गेलेत समोरचे उमेदवार 5 वर्षामध्ये कधी दिसलेले नाही। फक्त पैशाच्या जीवावर, फक्त पैशाच्या जीवावर निवडणूक आहे। अरे आमचे गरीब कार्यकर्ते, एकदम गरीब साहेब, तुम्हाला सांगतो त्या माणसाकडे 50,000 रुपयाचं भांडवल नाही आहे, त्याची पत्नी निवडणूक लढते आणि हे त्या ठिकाणी करोडो रुपये वाटून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही आहे। म्हणजे तुमचा संशय हा होता तिथं पैसे वाटप केले जात होते म्हणून तुम्ही तिथं गेले आणि पुढचा गोंधळ झाला? संशय तर आहेच, पण तो पक्का आहे। कारण आमचं एकच म्हणणं आहे, ज्या वेळेस तुम्ही अधिकृतपणे बूथ जर या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी गर्दी करायचं काही कारण नाही। आणि घरामध्ये कशाला लोकांना घेऊन जातात? हे बूथवरती यांनी पोल चीट द्यायचे तर बूथवरती बसून द्यायला पाहिजे तिकडं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।